मी संजय गणपत भोसले, मुक्काम आमडोशी, पोस्ट पाटणसी, तालुका रोहा, जिल्हा रायगड येथील रहिवासी असून मला रुबिवाल येथे बायपास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, परंतु मी थोडा बेचैन झालो होतो आणि काही पिरियडमध्ये माझा एक मित्र मला पुन्हा येथे मिळाला आणि मला त्यांनी सांगितलं बायपास करून 48व्या वयामध्ये या जवानीमध्ये कुठेतरी शरीराची हानी होऊ शकते, त्याकरता तुम्ही माझा सल्ला घ्या, माधवबागमध्ये जाऊन आयुर्वेदिक पद्धतीने पंचकर्म या थेरपीने बायपास करण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही असा मला त्यांनी सल्ला दिला। आणि मी खालापूर खोपोली येथे माधवबाग येथे व्हिजिट केली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला। 7 दिवसाचा पिरियड मला मुक्कामी इथं करायला सांगितला। त्या 7 दिवसामध्ये माझी जी हार्टची टेस्टची आहे टेस्ट ही माझी पॉझिटिव्ह आली होती प्रथम दिवशी, आणि 6व्या दिवशी माझी पुन्हा टेस्ट करण्यात आली, ती टेस्ट माझी निगेटिव्ह आणण्यात आली। एवढा माझा आत्मविश्वास बळावला की खरोखरच आयुर्वेदिक पद्धतीने ना इंजेक्शन, ना सलाईन, ना चिरफाड, पंचकर्म आणि असणारी आयुर्वेदिक औषधं यांच्या माध्यमातून बायपासमधून मला कसं बाहेर काढण्यात आला हे मला कळलंच नाही। पुन्हा सगळ्या टेस्ट माझे निगेटिव्ह यायला लागल्या आणि अतिशय उत्तम पद्धतीचा गाईडलाईन्स आणि पेशंटची कशी काळजी घ्यावी, गोळ्या औषधं कशा वेळेमध्ये घ्याव्या, हा सर्व परिचय आपल्या माधवबागच्या स्टाफने आम्हाला दिला। आणि जसं माधवबागच्या स्टाफने आम्हाला दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी दर महिन्याप्रमाणे जशी फॉलोअप करत गेलो, माझ्या शुगरच्या गोळ्या बंद करण्यात आल्या, माझ्या बीपीची गोळी बंद करण्यात आली आणि अतिशय उत्तम पद्धतीचं एक हॉस्पिटल आहे। खरोखर ज्यांना कोणाला अनुभव घ्यायचा असेल आणि असा बायपासचा किंवा एन्जिओप्लास्टिकचा जर कोणाला डॉक्टरने सल्ला दिला असेल तर त्यांनी पहिला माधवबागचा सल्ला घ्यावा आणि या आजारातून मुक्त व्हावं असं मला वाटतं आहे।